नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आपला महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब मुख्य परीक्षेचा दिनांक 5 नोव्हेंबर 2023 तारखेला आपला हा पेपर सुरू आहे। तर याचा आपण मराठी व्याकरणचा आपण भाग चालू केलेला आहे। त्यामध्ये पहिला भाग त्याचा आपण पाहिला होता मराठी व्याकरणचा। त्यामध्ये आपण सुरुवातीचे 25 प्रश्न कव्हर केलेले आहेत, ते देखील तुम्ही पाहून घ्या। तर त्याचाच आपण मराठी व्याकरणशी संबंधित आता पुढचे 25 प्रश्न म्हणजे भाग 2 मध्ये आपण हे पाहणार आहोत। तर लक्षात घ्या, हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत, त्यामुळे तुम्ही हा लक्षपूर्वक व्हिडिओ पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पाहूयात आजच्या या आपल्या भाग 2 मधील आपला हा प्रश्न पहिला। तर प्रश्न क्रमांक 26 तुम्ही इथे पाहू शकता। तर काय दिलेलं आहे, गंभीर चुकीमुळे सुनीता नवऱ्यासमोर अपराध्यासारखी उभी होती, हे विधान कोणता वाक्यप्रचार दर्शवते? तर एखादा जर आपल्या हातून अपराध जर घडला असेल तर आपण लगेच शांत बसतो, पुढे काय बोलत नाही। तसेच त्याला आपण काय म्हणतो, मूग धरून बसणे म्हणतो। म्हणजे काय, आपली जर चूक असेल तर आपण पुढे काय प्रत्युत्तर देत नाही। तसेच इथे जर तुम्ही पाहिलं वाक्य दिले, गंभीर चुकीमुळे सुनीता नवऱ्यासमोर अपराध्यासारखी उभी होती, म्हणजेच काय शांत बसली होती, म्हणजेच मूग धरून बसणे त्याला आपण असे म्हणतो। हे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ इथे दिलेला आहे। ऑप्शन 4 आपलं योग्य आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 27, स्वातंत्र्य सैनिकांचा आदर करा या वाक्याचे नकारार्थी वाक्य बनवा। तर आता वाक्य रूपांतरण आपल्याला इथे करायचं आहे। लक्षात घ्या, वाक्याचा अर्थ न बदलता त्याचे नकारार्थी आपल्याला इथे वाक्य करायचं आहे। तर लक्षात घ्या, स्वातंत्र्य सैनिकाचा आदर करा, तर याचं जर आपण नकारार्थी वाक्य केलं हेच, तर स्वातंत्र्य सैनिकांचा अनादर करू नका असं हे वाक्य होतं। म्हणजे अर्थ तोच राहणार आहे, फक्त नकारार्थी शब्द ते वाक्यामध्ये येणार आहेत नका। स्वातंत्र्य सैनिकांचा अनादर करू नका म्हणजेच त्यांचा आदर करा, हेच वाक्य नकारार्थी आपण केलेलं आहे। ऑप्शन 4 मध्ये त्याचं योग्य उत्तर दिलेलं होतं। ऑप्शन 4 याचं योग्य आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 28, खालील वाक्यांमधून सकर्मक क्रियापद असणारी वाक्ये निवडा। तर लक्षात घ्या, अकर्मक आणि सकर्मक असे मुख्य 2 प्रकार पडतात क्रियापदांचे, ज्यामध्ये सकर्मक म्हणजे काय, ज्यामध्ये कर्म आणि क्रियापद असते, कर्मासहित क्रियापद असते त्याला सकर्मक म्हणतो, आणि ज्यावेळेस कर्म नसते त्याला अकर्मक असे म्हणतो। तर इथे आपल्याला सकर्मक असणारी इथे आता 4 वाक्य दिली, त्यापैकी कोणती सकर्मक आहेत ते आपल्याला निवडायचे आहेत। तर आता इथे जर तुम्ही पहिलं जर वाक्य पाहिलं तर पहिलं वाक्य दिलेलं आहे, त्याने दार उघडले। तर लक्षात घ्या, ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म असतं। आता इथे उघडले, उघडण्याची क्रिया कोणावर घडते, दारावर घडते, आणि त्याने हा कर्ता झाला, म्हणजे दार इथे दिलेलं आहे म्हणजे इथे कर्म आहे, म्हणून हे तर आहे सकर्मक क्रियापद। एक तर असेल। ब मध्ये काय दिले, त्याला उदाहरण समजते। लक्षात घ्या, ब मध्ये दिलेलं आहे त्याला उदाहरण समजते। तर लक्षात घ्या, समजणारं काय आहे, समजणारा तो आहे, उदाहरण हे जे आहे तर इथे कर्म नाही। लक्षात घ्या, त्याला उदाहरण समजणे हे सकर्मक क्रियापद नाही आहे, उदाहरण हे काय कर्म नाही यामध्ये, म्हणून हे अकर्मक क्रियापदाचं वाक्य असणार आहे। क मध्ये दिले, राम शिवधनुष्य मोडतो। मोडणारा कोण आहे, राम, राम हा कर्ता झाला, आणि मोडलेलं काय, शिवधनुष्य, म्हणजे इथे कर्म देखील दिलेलं आहे, म्हणजे शिवधनुष्य हे कर्म आहे, म्हणून कर्म म्हणजे ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म असतं, म्हणून इथे देखील कर्म आहे, म्हणून हे देखील सकर्मक क्रियापद झाले। आणि ड मध्ये काय दिलेलं आहे, सरकार दुष्काळग्रस्तांना मदत देते। तर मदत देणारे कोण आहे, सरकार, दिलेले काय आहे, मदत। इथे जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये तुम्हाला कुठे कर्म दिसतंय का, ज्याच्यावर क्रिया कशावर घडत नाही आहे, म्हणजे इथे कर्म दिलेलं नाही, म्हणून हे जे वाक्य आहे तर ते अकर्मक क्रियापद आहे। म्हणजे फक्त अ आणि क यामध्येच तुम्हाला कर्म दिसत आहे, हे फक्त अ व क हे विधान जे आहे तर ती 2 योग्य असणार आहेत, जे की ऑप्शन 4 मध्ये आपल्याला दिलेलं आहे, तेच आपला पर्याय योग्य असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 29, शारदीय चांदण्यात समुद्र मनमोहक दिसतो या वाक्यातील उद्देश कोणता? तर लक्षात घ्या, उद्देश म्हणजेच त्याला आपण एक प्रकारे कर्ता जसा म्हणतो। मग इथे जर तुम्ही पाहिलं, दिसतो, दिसणारा कोण आहे, समुद्र, म्हणजे जो दिसणारा आहे कर्ता कोण आहे, ते तुमचा मुख्य समुद्र आहे, आणि त्याच्या अगोदर जे आलेलं असतं तर ते उद्देश विभागामध्ये जातं। लक्षात घ्या, शरदाच्या चांदण्यात समुद्र मनमोहक दिसतो, म्हणजे दिसणारा कोण आहे, समुद्र, म्हणजे समुद्र काय असणार आहे या वाक्यातला उद्देश असणार आहे, जे की आपल्याला ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। तर उद्देश यातला असणार आहे समुद्र, ऑप्शन 2। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 30, आपण देशासाठी त्याग करू या वाक्याचा प्रकार ओळखा। तर लक्षात घ्या, आता
वाक्याचे प्रकार तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. लक्षात घ्या, इथे जर तुम्ही पाहिलं आज्ञार्थी वाक्य आहे, संकेतार्थी, विद्यार्थी आणि अकरणरूपे असे वाक्याचे वेगवेगळे प्रकार असतात. तर आपण देशासाठी त्याग करू हे जे वाक्य आहे तर ते आज्ञार्थी वाक्यात येते. तर लक्षात घ्या, आज्ञार्थी वाक्य यामध्ये काय असतं तर आपल्याला त्या क्रियापदाच्या रूपावरून त्याग, आज्ञा, विनंती, आशीर्वाद, उपदेश किंवा प्रार्थना या गोष्टींचा जर आपल्याला बोध होत असेल तर त्याला आपण आज्ञार्थी वाक्य असे म्हणतो. म्हणजे हे जे आहे तर ते आज्ञार्थी वाक्यात येतं, त्याग करू. आणि 2 नंबरमध्ये काय दिले, विद्यार्थी वाक्य. तर यामध्ये लक्षात घ्या, तर कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा आणि तर्क जर क्रियापदाच्या रूपावरून जर एवढ्यांचा जर बोध होत असेल, शक्यता, योग्यता, इच्छा, तर्क, तर त्याला आपण विद्यार्थी वाक्य म्हणतो. म्हणजे हे देखील लक्षात घ्या. तसेच संकेतार्थ म्हणजे संकेत म्हणजे काय, अट, कालच मी सांगितलेलं. तर एका गोष्टीवर दुसरी गोष्ट अवलंबून असते तेव्हा असे जेव्हा आपल्याला कळते तिथे संकेतार्थी वाक्य असते. आणि अकरण रूपी वाक्य हे एक प्रकार झाला याचा. म्हणजे असे वेगवेगळे प्रकार जे आहेत तर यामध्ये पडतात. तर याचं योग्य आन्सर असणार आहे ऑप्शन 1, आज्ञार्थी वाक्याचा हा प्रकार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 31. वाक्यार्थ्याला बाधा न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजे काय? म्हणजे वाक्यामध्ये कोणतेही बाधा न आणता त्या वाक्याच्या रचनेत जेव्हा आपण बदल करतो तर त्याला आपण काय म्हणतो, वाक्य रूपांतर म्हणतो. म्हणजे मगाशीच आपण जे उदाहरण पाहिलं वाक्याचा अर्थ म्हणजे होकारार्थीचं नकारार्थी, नकारार्थीचं होकारार्थी, जेव्हा असे आपण रूपांतर करतो तर त्याला आपण काय म्हणतो, वाक्यार्थ्याला बाधा न आणता त्या वाक्याच्या रचनेत केलेला बदल. म्हणजे अर्थ तोच राहतो पण वाक्यात बदल होतो, त्याला आपण वाक्य रूपांतर असे म्हणतो. फक्त आपण ज्या वाक्याचा मूळ अर्थ आहे तर तो बदलत नाही, पण त्याच्यामध्ये त्याच्या रचनेत आपण जो बदल करतो त्याला वाक्य रूपांतर असे म्हणतात. हे लक्षात ठेवा. तर वाक्य रूपांतर ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 32. तर इथे काय दिलेलं आहे, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असे स्वतंत्र असते, अशा प्रकारच्या वाक्यरचनेस काय म्हणतात? तर लक्षात घ्या, अशा प्रकारच्या वाक्यरचनेस आपण काय म्हणतो, भावे प्रयोग असे म्हणतो. ज्यामध्ये जे क्रियापद जे असतं तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते, म्हणजे क्रियापद कधीही बदलत नसते. आणि यामध्ये भावे प्रयोगामध्ये काय असतं, कर्ता आणि कर्म या दोघांना प्रत्यय असतात, हे देखील लक्षात घ्या. तसेच कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथम येत असतो, त्याला कोणताही म्हणजे प्रत्यय लागलेला नसतो. आणि कर्मणी प्रयोगात कर्म जे आहे तर ते प्रथम येत असते, त्याला देखील कोणता प्रत्यय लागलेला नसतो. आणि भावे प्रयोगामध्ये ह्या दोघांना प्रत्यय असतो, कर्त्याला आणि कर्माला, पण क्रियापद आहे असेच राहतं, त्यामध्ये कोणताही बदल होत नाही. ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनीच असते, तेव्हा भावे प्रयोग असतो. म्हणून याचं योग्य आन्सर असणार आहे भावे प्रयोग ऑप्शन 2. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 33. क्रियेचे पूर्णत्व हा क्रियापदाचा अर्थ असतो तेव्हा कर्मणी प्रयोगाचा कोणता उपप्रकार होतो? तर आता क्रियापदाच्या अर्थावर म्हणजे ती क्रिया पूर्ण होत आहे असे जेव्हा आपल्याला कळते तर त्याला आपण समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतो. म्हणजे क्रिया पूर्ण होत आहे, संपत आहे, म्हणून त्याला समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतात. म्हणजे क्रियेचे पूर्णत्व हा क्रियापदाचा अर्थ असतो तेव्हा कर्मणी प्रयोगाचा समापन कर्मणी प्रयोग हा उपप्रकार होतो. ऑप्शन 3 मध्ये दिलेला आहे, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. आणि ए मध्ये काय दिले, शक्य कर्मणी प्रयोग. यामधून जेव्हा कर्त्याच्या रूपावरून आपल्याला त्यातील एखादी शक्यता म्हणजे कर्ता तो काम करण्यास सक्षम आहे की नाही आहे की त्याची शक्यता आपल्याला जेव्हा कळते तेव्हा शक्य कर्मणी प्रयोग असतो. यामध्ये जर पाहिलं तर याचं जर उदाहरण पाहायचं झालं तर रामाच्याने काम करवते किंवा बाबांना डोंगर चढवतो असे जे क्रियापद दिलेले असतात शक्य कर्मणी प्रयोगामध्ये. पुराण कर्मणीमध्ये जर ह्याचं प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोगामध्ये काय असतं, प्राचीन मराठी काव्यात सकर्मक धातूला ज प्रत्यय लावून म्हणजे करीजे, बोलीजे, कीजे, देईजे असे जिथे उदाहरणे आल्यास तो प्राचीन कर्मणी प्रयोग असे त्याला आपण म्हणतो. म्हणजे उदाहरण जर पाहायचं झालं तर नळे इंद्रासी असे बोलजेले, त्या काय कर्म करीजे लघु लेकराने असे प्रत्यय लागलेले असतात तेव्हा प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग त्याला म्हणतो. तर आणि प्रधान कर्तृक कर्मणी म्हणजे काय? तर लक्षात घ्या, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगमध्ये यामध्ये कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलत असले तरी कर्ताच जिथे महत्त्वाचा प्रधान असतो म्हणून त्याला प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग म्हणतात. जरी कर्माच्या
नुसार जर क्रियापद बदलत असलं तर तिथे कर्ताच मुख्य असतो, म्हणजे प्रधान असतो. त्याला प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग म्हणतात. याचं जर उदाहरण पाहायचं झालं तर तिने गाणे म्हटले, किंवा आता ते गाणे ह्यातलं कर्म आहे, तर गाण्याच्या ह्याच्यावरून जरी क्रियापद बदलत असलं तरी म्हणणारी कोण आहे? ती. म्हणजे तिने हे काय झालं, हे कर्ता प्रधान आहे इथे, यामुळे त्याला आपण प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग असे म्हणतो. तर याचं योग्य आन्सर असणार आहे समापन कर्मणी प्रयोग. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 34. एखाद्या म्हणीतील टिंब हा त्या म्हणीचा आत्मा असतो. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर म्हणीचा आत्मा म्हणजे काय? त्यातून जो अनुभव घेतो तर त्यालाच आपण म्हणीचा आत्मा म्हणतो. म्हणजे एखाद्या म्हणीतील अनुभव हाच त्या म्हणीचा काय असतो? आत्मा असतो. ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बाकीच्या 3 ऑप्शनचा याच्याशी काहीही संबंध नाही. तर प्रश्न क्रमांक 35 तुम्ही येथे पाहू शकतात. तर समानार्थी म्हणींच्या आपल्याला योग्य जोड्या जुळवायचे. तर म्हणी हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. आता जोड्या जुळवासाठी देखील अशा म्हणीचा तुम्हाला म्हणजे वेगवेगळे प्रकारता येत आहेत. म्हणजे एका ह्याच्यात 4 म्हणी आणि इकडच्या 4 म्हणजे 8 म्हणी, भरपूर म्हणी तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. आणि त्यात समानार्थी म्हणींचा अर्थ. तर पहिल्यांदा काय दिलेलं आहे? आज अंबारी उद्या जोळीदारी. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर असेल तेव्हा दिवाळी, नसेल तेव्हा शेमगा, हे याच्याशी जुळतं आहे. त्याप्रमाणे ब मध्ये जर पाहिलं तर मनसुबे केले नि दिवस निघून गेले. याच्यासाठी जर तुम्ही पाहिलं तर मनात मनोरे पुढे ताट कोरे असं आपण म्हणतो, म्हणजे 4 येईल यासाठी. त्यानंतर काडी चोर तो माडी चोर, यासाठी खोड जडली बालपणी सुटता सुटेना, ही म्हण याच्याशी समानार्थी जुळते, म्हणजे पर्यायातून जर बघितलं तर. आणि वाऱ्यावर वरात दर्यावर घाला, म्हणजे राखणदार दारातनी चोर शिरला घरात, असं वाऱ्यावर वरात आणि दर्यावर घाला याच्याशी जुळते आहे. म्हणजे 3, 4, 1, 2 प्रमाणे या जोड्या योग्य आहेत, जे की पर्याय 1 मध्ये दिलेले आहेत. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल, ऑप्शन 1. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 36. कपिला षष्ठीचा योग या संदर्भात विविध अर्थ असलेले शब्द कोणते? लक्षात घ्या. आता कपिला षष्ठीचा योग म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? विलक्षण योगायोग असे देखील म्हणतो. त्याप्रमाणे अभूतपूर्व घटना किंवा अपूर्व घटना म्हणतो त्याला आपण. अभूतपूर्व किंवा अपूर्व घटना म्हणजेच कपिला षष्ठीचा योग असे म्हणतो. त्याप्रमाणे पुष्कळ काळाने येणारी संधी म्हणजे खूप दिवसाने येणारा क्षण, म्हणजे त्याला आपण कपिला षष्ठीचा योग असे म्हणतो. म्हणजे ABC हे तर योग्य आहे. डी मध्ये काय दिले? कळीचा नारद, याच्याशी याचा काहीही संबंध नाही. कळ लावणारा नारद आपल्याला माहिती आहे, तर कळीचा नारद याच्याशी संबंधित नाही कपिला षष्ठीच्या योगशी. फक्त डी जर सोडलं तर म्हणजे फक्त ABC हे पर्याय योग्य आहेत. ऑप्शन 1 मध्ये तुम्हाला दिलेला आहे. कपिला षष्ठीचा योग म्हणजे विलक्षण योगायोग किंवा अपूर्व घटना किंवा पुष्कळ काळाने येणारी संधी असे त्याचे अर्थ होतात. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 37. तर काय दिले आपल्याला इथे? त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही असा या शब्द व समूहासाठीचा योग्य अर्थ असणारा पर्याय निवडा. तर त्याच्यासारखा अजून कोणीच नाही, मग त्याला आपण काय म्हणतो? अद्वितीय. म्हणजे दुसरा त्याच्यासारखा कोणी होऊ शकत नाही, त्याला आपण काय म्हणतो? अद्वितीय. ऑप्शन 1 मध्येच दिलेलं आहे, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. आणि शूर तर काय याची संबंध नाही. महान देखील त्याला आपण म्हणत नाही. धाडसी खूप जण आहेत, महान आहेत, शूर आहेत, पण त्याच्यासारखा तोच म्हणजे अद्वितीय. पुढील प्रश्न क्रमांक 38. अहम हमिका या शब्दासाठी पर्यायी योग्य शब्द ओळखा. तर लक्षात घ्या, अहम हमिका असले शब्द तुम्हाला समानार्थी शब्द पाठ करणे गरजेचं आहे, कारण ह्याचा अर्थ तुम्हाला त्यावेळेस गडबडीत लवकर सुचत नसतो. लक्षात घ्या, अहम हमिका म्हणजे एक प्रकारची स्पर्धा, त्याला आपण असे म्हणतो. स्पर्धाशी समानार्थी हा शब्द आहे. पर्यायी शब्द अहम हमिकेला कोणता आहे? तर तो स्पर्धा आहे. ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 39. विरामचिन्हाचा अचूक वापर असणारे वाक्य कोणते? तर आता विरामचिन्हावरती देखील 1 ते 2 प्रश्न विचारले जातातच. तर आता 4 वाक्य दिलेत, त्यापैकी योग्य वाक्य आपल्याला इथे निवडायचे आहेत. तर पहिलं वाक्य काय? हो जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे. तर इथे आता त्याच्या तोंडच्या गोष्टी आहेत म्हणल्यावर इथे जर तुम्ही पाहिलं तर हे डबल अवतरण चिन्हात पाहिजे होतं. इथे डबल अवतरण चिन्ह नाही, त्यामुळे ऑप्शन 1 तर कट झाला. 2 मध्ये काय दिले? हो जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे, जयंत म्हणाला. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर हे वाक्य योग्य आहे. डबल अवतरण चिन्ह आहे, इथे कॉमा आहे, इथे उद्गारवाचक चिन्ह आहे. 2 मध्ये दिलेलं, ब मध्ये दिलेलं वाक्य योग्य आहे. तिसऱ्यामध्ये काय दिले? हो
जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर डबल अवतरण चिन्ह इकडे दिले, पण इकडच्या साईडला उजव्या साईडला दिलेलं नाही. क देखील चुकीचं आहे आणि हो. तर आता इथे तर डबल अवतरण चिन्ह नाही, हे देखील कट झालं. म्हणजे फक्त ब जर तुम्ही पाहिलं तर योग्य विरामचिन्हाचा त्यामध्ये वापर केलेला दिसतो. म्हणून ऑप्शन 2 मध्ये दिलेला आहे ब हेच या प्रश्नाचं अचूक विरामचिन्ह दिलेलं वाक्य आहे, ऑप्शन 2. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 40. खाली दिलेल्या शब्दांपैकी मराठीत आलेला पोर्तुगीज शब्द ओळखा. तर आता शब्दसिद्धीवरती काल देखील आपण म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण 2 प्रश्न पाहिले होते शब्दसिद्धीवरती. तर आता हा पोर्तुगीजमधून आलेला शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे. तर आता पोर्तुगीजमधून आपण कालच म्हणजे ह्याच्या अगोदरचे जे प्रश्न सोडवले होते त्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की पोर्तुगीज शब्द कोणकोणते आहेत ते. तर यामध्ये जर पाहिलं तर बटाटा, तंबाखू, कोबी, हापूस, फणस, लोणचे, साबुदाणा, बिस्किट, भोपळा, जुगार, साबण, बायको, पगार, बिजागिरे, घमेले, पिस्तूल असे शब्द येतात. म्हणजे इथे पगार तुम्ही इथे पाहिला तर त्यामध्ये येतात. तर भाकरी हा शब्द आपण काल पाहिलेला होता. तर भाकरी हा शब्द कशातला आहे? तर भाकरी हा शब्द कानडी भाषेतील हा शब्द आहे. भाकरी कालच आपण पाहिला म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला होता. म्हणजे बघा वर देखील भाकरी शब्द तुम्हाला विचारला आहे. भाकरी, गाजर पर्यायामध्ये आहेत. हे कानडी शब्द आहेत. भाकरी, गाजर, गुंडी, कुंची, तंदूर, त्याप्रमाणे चाकरी हे कसे आहेत तर ते कानडी शब्द आहेत. सामान, तर सामान हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? तर तो फारसी भाषेतील शब्द आहे सामान. म्हणजे यामध्ये जर अजून शब्द पाहिले तर खाना, सामान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, पोशाख, सौदागर, कामगार, खरबूज, खुमारी, पोलाद, बगीचा यासारखे शब्द जे आहेत तर ते फारसी भाषेतून येतात. हा फारसी शब्द आहे. आणि 4 मध्ये कोणता शब्द दिलेला आहे? तिकीट. तर हा तिकीट जर तुम्ही पाहिलं तर हा इंग्रजी भाषेतून आलेला शब्द आहे जो की आपण मराठीमध्ये वापरतो. तर तिकीट हा इंग्रजी भाषेतून आलेला शब्द आहे, हे देखील लक्षात घ्या. तसेच अजून कोणकोणते इंग्रजी शब्द आहेत तर आपण रोज वापरतो. टेबल, पेपर, मार्क, कॅरी बॅग म्हणा किंवा तिकीट, फाईल, सर, मीटिंग, इंजिन, बजेट, पेन, नर्स, मॅट हे सगळे इंग्लिश शब्द आहेत जे की मराठीमध्ये आलेले आहेत. तर ह्यातलं योग्य आन्सर असणार आहे पगार. हा कोणता आहे तर पोर्तुगीज भाषेतील शब्द आहे. तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? शब्दसिद्धीमधले प्रत्येकी जी परभाषीय शब्द आहे तर ते एक सारखं याचं वाचन गरजेचं आहे. सारखं एवढे शब्द डोक्यात ठेवणे आपल्या म्हणजे सारखं जर वाचन केलं तर ते डोक्यात राहतात. त्यामुळे सारखं तुम्ही वाचत राहा हे शब्दसिद्धीमधले शब्द. कारण शेवटच्या दिवसापर्यंत जरी तुम्ही हे रोज एकदा जरी वाचलं तरी शेवटच्या दिवसापर्यंत भरपूर तुमचं वाचन होऊन जाईल आणि भरपूर शब्द तुमच्या लक्षात राहतील. यावर एकच पर्याय आहे, सारखं वाचत राहणे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 41. तर काय दिले आपल्याला इथे? खालीलपैकी कोणते विधान उद्गारार्थी आहे? तर आता उद्गारार्थी विधान ओळखायचं आहे. तर हे सोपं आहे. तर इथे एकच आहे ज्यात आपल्याला उद्गारवाचक चिन्ह दिसत आहे, बाकीच्यात कुठेही दिसत नाही. उद्गारवाचक चिन्ह दिसलं की लक्षात घ्या ते कोणतं विधान असतं? उद्गारार्थी असतं. किती छान आहे हे फूल. तर हा साधा सिंपल प्रश्न होता. ऑप्शन 2 मध्ये दिलेला आहे. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. आणि जिथे प्रश्नचिन्ह असतो तर तो प्रश्नार्थी वाक्य असतं. तर याचं योग्य आन्सर ऑप्शन 2 असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 42. तर काय दिलं इथे? खालील जोड्यांपैकी विसंगत जोडी ओळखा. तर वेगळी जोडी ओळखायची आहे. तर अविभक्ती आणि ब प्रत्यय दिलेले आहेत. तर आता द्वितीयाला आता इथे एला काय घेतलेलं आहे? 2 घेतलेलं आहे. म्हणजे सला ते सला नाते, तर हे योग्य आहे. त्याप्रमाणे षष्टीसाठी त्यांनी काय घेतले? 1 घेतले. चा, चीचे हे प्रत्यय असतात, हे देखील बरोबर आहे. त्याप्रमाणे चतुर्थीसाठी त्यांनी काय घेतलेलं आहे? 4 घेतलेलं आहे. सला ते सला नाते, हे देखील योग्य आहे. आणि तृतीयासाठी त्यांनी काय घेतलेलं आहे? तर डी साठी ऊन होऊन. तर लक्षात घ्या डी साठी ऊन होऊन नसतात. तर डी साठी सला ते तृतीयासाठी ने एशी निशी इही असतात. आणि हे ऊन होऊन जे आहे तर ते पंचमीचे आहेत. म्हणजे डी मध्ये दिलेलं आहे तर ते चुकीचं आहे. त्यासाठी कोणते? ने एशी निशी इही हे प्रत्यय असतात. हे म्हणजे विभक्तीवरती एक प्रश्न विचारला जातो. तर हे डी जे आहे तर ते चुकीचं दिले. यासाठी ऊन होऊन नाही तर हे पंचमीसाठी असतं, हे लक्षात घ्या. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 43. कोणत्याही काळात असणे आणि विचार व्यक्त करणे हे कोणत्या प्रकारच्या वाक्याचे गुणधर्म आहेत? म्हणजे आपल्याला फक्त त्या वाक्याच्या ह्याच्यावरून फक्त आपल्याला काळ कळतो. तर त्याला आपण कोणत्या प्रकारचं वाक्य म्हणतो? तर त्याला आपण स्वार्थी वाक्य म्हणतो. ज्या वाक्यावरून फक्त आपल्याला काळाचा बोध होत असेल क्रियापदावरून तर त्याला आपण कोणतं वाक्य म्हणतो? स्वार्थी वाक्य म्हणतो. म्हणजे हे जे दिलेलं आहे तर ते स्वार्थी वाक्यासंबंधित दिलेलं आहे. ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल, स्वार्थी वाक्य. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक
तर प्रश्न क्रमांक 44 तुम्ही इथे पाहू शकतात. तर एक वाक्य दिलेलं आहे, पाऊस वेळेवर आला म्हणून पिके वाचली. तर हा वाक्य प्रकार कोणता आहे आपल्याला इथे ओळखायचा आहे. तर आता पहिल्या गोष्टीचा परिणाम जेव्हा दुसऱ्यामध्ये दिसतो, पाऊस वेळेवर आला म्हणून काय झालं, पिके वाचली. म्हणजे इथे दोन प्रधान वाक्य इथे असतात. दोन किंवा अधिक केवळ वाक्य किंवा प्रधान व बोधक सूचक उभ्या आणि अव्ययाने जेव्हा जोडलेली असतात तर त्याला आपण काय म्हणतो, संयुक्त वाक्य म्हणतो. म्हणजे आणि व शिवाय म्हणून यासारखे जे प्रधानत्व सूचक उभ्या आणि अव्ययाने जोडलेली जे वाक्य असतात तर ते संयुक्त वाक्यात येतात. आणि मिश्र वाक्यामध्ये काय असतं, गौणत्व बोधक उभ्या आणि अव्यय. म्हणजे जर तर जरी तरी की यासारखे जे आहेत तर असे झाले असते तर तसे केले असते यासारखे अटदर्शक जे असतात म्हणजे गौणत्व सूचक उभ्या आणि अव्यय तर ते मिश्र वाक्यात येतात. आणि केवळ वाक्य म्हणजे साधं विधानवार्ते वाक्य असतं. प्रश्नार्थ वाक्यात शेवटी प्रश्नचिन्ह असतं. इथे जर पाहिलं तर हे संयुक्त वाक्यामध्ये येथे पाऊस वेळेवर आला त्याचा परिणाम काय झाला, म्हणून पिके वाचली. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 45. तर काय दिले आपल्याला इथे, मी खूप कष्ट करून पैसा मिळवीन या वाक्याचा प्रकार ओळखा. तर वा वी वे मिळवीन वी. तर इथे जर पाहिलं तर वा वी वे प्रत्यय आला की एक लक्षात ठेवायचं, हे विद्यार्थी वाक्य आहे. मी खूप कष्ट करून पैसा मिळवीन म्हणजे हा कोणत्या वाक्याचा प्रकार आहे, तर तो विद्यार्थी वाक्याचा प्रकार आहे. म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला काय कळतं, कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा, तर्क या गोष्टीचा बोध होतो तेव्हा विद्यार्थी वाक्य असते. किंवा वा वी वे हे प्रत्यय असलेला विद्यार्थी असतं, हे देखील लक्षात ठेवा. म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता आलं की विद्यार्थी वाक्य. संकेतार्थीला अट असते जर तर, उद्गारवाचकला चिन्ह पाहिजे. आज्ञार्थी वाक्याला मागाशी सांगितलेलं मी, यामध्ये आज्ञावाचक म्हणजे आज्ञा दिलेली असते, हे फक्त आज्ञा किंवा प्रार्थना केलेली असते. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी तद्भव शब्दांचा गट ओळखा. तर चौथा प्रश्न आत्तापर्यंत जर पाहिला शब्दसिद्धीवरती, तर तद्भव म्हणजे काय, संस्कृतमध्ये मराठीत येताना त्यांच्यामध्ये थोडा बदल झालेला असतो, त्याला आपण तद्भव शब्द म्हणतो. संस्कृतमधून मराठीमध्ये येताना त्यांच्यात रूपात बदल झालेला असतो. तर या संबंधित जर पाहिलं तर इथे 4 ऑप्शन दिलेत. कर्ण, चक्र. तर कर्ण हे कसं आहे, संस्कृत आहे, तत्सम शब्द आहे. अर्ज, अत्तर, पगार, चिमणी हे कसे आहेत, तर अरबी आणि म्हणजे परभाषे शब्द आहेत. त्याप्रमाणे पाय, पान, सासू, सासरा. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर पाय त्याप्रमाणे पान, पर्ण हे संस्कृतमध्ये असं, त्याचं मराठीत पान. सासू, सासरा हे कसे आहेत, तर हे तद्भव शब्दामध्ये येतात. पान, पाय, सासू, सासरा. म्हणजे इथे जर पाहिलं तर फक्त सी जे आहे तर ते बरोबर ठरतं. गुरु, पुत्र हे कसे तत्सम शब्द आहेत, मग हे चुकीचं आहे. मग फक्त सी हा पर्याय योग्य आहे, म्हणून ऑप्शन 3 मध्ये दिलेला आहे तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. तद्भव शब्दांचा गट आहे पाय, पान, सासू आणि सासरा, ऑप्शन 3 मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 47. वाढदिवसा निमित्ताने गौरीला अक्षयकडून हेरे जडित टिंबटिंब मिळाला. रिकाम्या जागी उपसर्ग घटित शब्दाचा वापर करा. तर सर्व मुले हा प्रश्न व्यवस्थित वाचतात पण एक चूक करतात. इथे काय म्हणले, फक्त उपसर्ग घटित म्हणजे पूर्व प्रत्यय लागलेला. आता इथे चारी हे पर्याय ह्यात बसतात, पण उपसर्ग लागलेला कोणता आहे, हार. हारला काय उप हा शब्द लागलेला आहे म्हणून उपहार मिळाला. फक्त एकच इथे जर नजराना भेटमाळ हे उपसर्ग घटित नाहीत, लक्षात घ्या. तर हे तिन्हीच्या तिन्ही इथे कट होतात. आपल्याला सगळेच इथे बसतात त्याचं दिसते, त्यामुळे गडबडीत आपल्या त्यावेळेस प्रेशर जास्त असतं, त्यामुळे ब किंवा ब आपण करून टाकतो. उपहार म्हणजे काय, इथे फक्त एकच लक्षात घ्या, उपसर्ग घटित विचारले म्हणून उपहारा चारपैकी एकच असा उपसर्ग घटित शब्द आहे म्हणून फक्त हे याचं योग्य आन्सर असणार आहे, ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 48. तर योग्य जोड्या लावा. तर उपसर्ग घटित, आता वेगवेगळे शब्दांचे प्रकार आहेत आणि त्यांच्या जोड्या लावायचे. तर आत्ताच आपण पाहिला उपसर्ग घटित म्हणजे पूर्व प्रत्यय. तर रोगीला निरोगी हा पूर्व प्रत्यय लागलेला आहे, नि म्हणून हा उपसर्ग घटित शब्द असेल. त्याप्रमाणे प्रत्यय घटित कोणता असणार आहे, तर रक्षक, रक्षा आणि त्याला क हा प्रत्यय लागला आहे. रक्षक हा कोणता असणार आहे, हा प्रत्यय घटित असणार आहे. त्याप्रमाणे अभ्यस्त शब्द कोणता असणार आहे, घर, घर. म्हणजे अभ्यस्त शब्द कोणता असणार आहे, घर, घर. आणि सामासिक शब्द कोणता आहे, नीलकंठ. इथे जर पाहिलं नीलकंठ हा सामासिक शब्द आहे. घर, घर अभ्यस्त शब्द आहे. म्हणजे 2, 3, 4, 1 याप्रमाणे या जोड्या योग्य असणार आहेत, ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे.
पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 49. विरुद्धार्थी वाक्यप्रचारांच्या योग्य जोड्या जुळवा. तर आता वाक्यप्रचार आहेत पण कसे विरुद्धार्थी त्यांचा आता अर्थ माहीत असणे गरजेचं आहे आणि त्यांच्या विरुद्धार्थी पण अर्थ तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. तर आता इथे पहिला जर वाक्यप्रचार तुम्ही जर पाहिला तर काय दिलेलं आहे, उखळ पांढरे होणे म्हणजे काय तर खूप श्रीमंती येणे. त्याच्या विरुद्धार्थी काय गरिबी येणे म्हणजे उकिरडे फुंकणे असं त्याचा अर्थ आपण लावू शकतो. त्याप्रमाणे द्रविडी प्राणायाम करणे. तर द्रविडी प्राणायाम करणे म्हणजे काय, खूप अवघड पद्धतीने एखादे काम करणे म्हणजे अवघड काम करणे, त्याला आपण द्रविडी प्राणायाम म्हणतो. त्याच्या विरुद्धार्थी काय सोपे किंवा हातचा मळ असणे असं म्हणतो. म्हणजे 3 पहिल्याला दुसऱ्याला 4 म्हणजे इथे आहे आणि इथे पण आहे. आता तिसरा ऑप्शन आता आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे, मुळावर येणे. तर मुळावर येणे म्हणजे काय तर एखाद्याला शिक्षा देणे म्हणतो किंवा शिक्षा देणे म्हणजे मुळावर येणे आणि त्याच्या विरुद्धार्थी काय शिक्षा न देता सोडून देणे म्हणजे अभय देणे. म्हणजे यासाठी 2 नंबरची म्हण येऊ शकते. म्हणजे 3, 4 आणि 2 इथे जर पाहिलं तर ऑप्शन 4 मध्ये दिसत आहे. चौथ्याचं तुम्हाला माहीत असलं नसलं तरी याचा आन्सर तुम्ही काढू शकता. तर काय तरी उदरी शनी येणे. तर इथे याच्याशी काय जुळणार आहे, धन शून्यावर येणे. तर उदरी शनी येणे म्हणजे काय धन शून्यावर येणे त्याच्या विरुद्धार्थी झाला. तर त्याचा अर्थ तुम्ही मला कमेंट करून सांगायचा आहे, उदरी शनी येणे म्हणजे. तर याचा योग्य आन्सर असणार आहे ऑप्शन 4. तर आपला हा मराठी ग्रामरचा म्हणजेच भाग 2 मधला आपला हा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. तसेच याची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची PDF तसेच अजून काही माहिती तुम्हाला हवी असेल तर ती देखील तुम्ही तिथे फ्रीमध्ये मिळवू शकता. तर इथे खालील प्रसंगाला योग्य म्हण आपल्याला ओळखायची आहे. तर आता प्रसंग काय दिला हे आधी आपण वाचून घेऊयात. तर वाक्य दिले, मुला तुझ्या वडिलांनी खेड्यात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला आहे. तू म्हणतोस मला त्यांच्याबरोबर जाऊ नकोस, तुला झेपणार नाही, पण आता राहिले काय माझं. तर आता हे जर वाक्य पाहिलं तर जिकडे वडील चाललेत तिकडेच मुलगा चाललाय म्हणजे जिकडे सोयी तिकडे दोरा. पर्यावरून जर पाहिलं तर हेच एक जे आहे तर ते योग्य म्हण याच्याशी जुळते, जिकडे सोयी तिकडे दोरा. म्हणजे हे प्रसंग जर तुम्ही वाचला तर योग्य आन्सर ऑप्शन 2 असणार आहे. हेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा. तसेच यामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असाच आता जसे मराठीचे घेतले तसे इंग्लिश ग्रामर आणि त्याशी संबंधित महत्त्वाचे असे 50 प्रश्न 2 भागांमध्ये पाहूयात. धन्यवाद.